विल्लोळी, सारूळ, गवळाणे, आंबेबहुला असे 4 गाव मिळून विल्लोळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित या संस्थेची 65वी सर्वसाधारण सभा दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालय विल्लोळी इथं पार पडली। 1959 रोजी विल्लोळी ग्रुप सेवा संस्थेची स्थापना झाली। संस्था स्थापन झाल्यापासून संस्थेचे आजी-माजी संचालक मंडळ आणि संस्थेचे मार्गदर्शक शिवाजीराव पांडुरंग चुंबळे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नाशिक तसंच संचालक नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाशिक यांच्या मार्गदर्शनाने संस्था प्रगतीपथावर आहे। संस्थेचे चेअरमन बाळू नवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या 65व्या सर्वसाधारण सभेत वार्षिक अहवालाचे विविध विषय मांडण्यात आले। यामध्ये सन 2023-24 चे हिशोब पत्रक, ताळेबंद नफा तोटा पत्रक यांना मंजुरी देणं तसंच सन 2024-25 साठी उत्पन्न तसंच खर्चाचे अंदाजपत्रक वाचून मंजुरी देणं, सन 2024 ऑडिट मेमो वाचन करणं व दोष दुरुस्ती अहवाल पाठवणं, सन 2022-23 चे लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालाची वाचून नोंद करणं तसंच लेखापरीक्षक नियुक्तीबाबत विचार करणं, संस्थेच्या सभासदांचे थकबाकी वसुलीबाबत विचार विनिमय करणं आणि सन 2025-26 साठी सभासदांवर पिकांप्रमाणे पद ठरवून कमाल मर्यादा पत्रक तयार करून बँकेकडे पाठवण्याचा संचालक मंडळास अधिकार देणं अशा संस्थेच्या प्रगतिशील विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सभेला उपस्थित असणाऱ्या विल्लोळी गावाच्या सरपंच जानकुबाई चव्हाण आणि विल्लोळी गावातील प्रथम महिला ॲडव्होकेट म्हणून प्रणाली बाबूराव रुपवते यांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। संचालक मंडळातर्फे कल्पना शिवाजीराव चुंबळे, संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक तसंच माजी नगरसेविका यांच्यासह बँकेचे चेअरमन बाळू मुरलीधर नवले, व्हाईस चेअरमन दगडू तुकाराम निंबेकर आणि इतर संचालक मंडळामध्ये गणपत नवले, बाळासाहेब नरवाणे, बाळू भावनाथ, संजय घेळ, उत्तम थोरात, बाळू ढगे, प्रताप चुंबळे, पोपट देडे, श्रीमती झुनकाबाई रामकृष्ण थोरात, दशरथ ढवळे, भाऊसाहेब भावनाथ, अमोल चव्हाण, मुख्य सचिव पोपटराव पवार यांच्यासह संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवळजवळ आपण आजचा कितवा आपला 65वा आज या ठिकाणी आपण या ठिकाणी 65वी वर्ष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी पार पडत आहे आणि आपल्या संस्थेचे चेअरमन मी पहिल्यांदा चेअरमन साहेबांचे आभार मानतो, परंतु आपल्या ज्या भक्कम आपल्या पाठीमागे उभे जे आपल्या संस्थेला जे साथ आहे ते आपले सर्वांचे लाडके नेते शिवाजीप्पा चुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संस्थेचे चेअरमन या अगदी उत्तम असे काम या ठिकाणी पार पडत आहे। आता भिकाभाऊंनी सांगितलं की आपल्या संस्थेला उत्पन्न वाढवण्यासाठी कर्ज वाढलं पाहिजे। आपल्या संस्थेला पहिलं जे आपण बँकेला जागा दिली होती त्या बँकेनं ते आपलं जागा सोडली, त्याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्पन्न घटलं आणि बंधूंनो जर सोसायटीचा व्यवहार वाढला तरच आपली सोसायटी चांगल्या पद्धतीने चालत, नाही तर काही सोसायट्या नाशिक तालुक्यात बरेचसे लिक्विडेशन गेलेले आहेत। तर आपण संस्थेला सर्वांनी सहकार्य करावं आणि आमचे भाऊ व्हाईस चेअरमन सर्व सदस्य आम्ही सगळं सहकारी सगळे आपल्या सभासद जास्तीत जास्त आपण या संस्थेला सहकार्य करू, संस्था कशी वाढेल या सर्वांनी प्रयत्न करावा आणि वेळेवर सर्वांनी घेतलेले कर्ज फेडलं तर संस्थेचं भागभांडवल वाढतं आणि संस्थेचं नावलौकिकही वाढतं। आता या ठिकाणी उपस्थित रुपवते मॅडम आपले बाबाराव रुपवतेंची मुलगी ते आपल्या संस्थेचे सभासद होते, त्यांची मुलगी या ठिकाणी उपस्थित राहिली, ॲडव्होकेट आहे, त्यांच्या नात्याने मी त्यांचा या ठिकाणी आपल्या संस्थेच्या मार्फत आभार मानतो। या विविध विकास सहकार सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकी प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या 4 गावचे शेतकरी सभासद आणि सर्व संचालक मंडळ, विशेष करून या सभेला ज्यांच्यामुळे विशेष असं महत्त्व प्राप्त झालं ते आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या कणखर आणि कर्तव्यदक्ष नगरसेविका तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालिका, आपल्या संस्थेच्या माजी चेअरमन ज्येष्ठ संचालका माननीय श्री कल्पनाताई चुंबळे आणि या गावच्या ज्येष्ठ प्रथम नागरिक माननीय श्री जानकुबाई चव्हाण आणि व्यासपीठावरती माझ्या शेजारी बसलेले आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन त्यांच्या समितीचे माजी सदस्य, आपण सर्व अतिथीगण, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। आपणा सर्वांचं मी वैयक्तिक आणि माझ्या आपल्या या संस्थेच्या वतीनं
मी वाळू नवले आपल्या सर्वांना प्रथम नमस्कार करतो आणि मी सांगेन की कुठल्याही गोष्टीला जन्म घ्यायला काहीतरी कारणानिमित्त लागतं. ही संस्था जन्म होण्याचं कारण म्हणजे पूर्वी काळी 1900 स्वातंत्र्याच्या काळामध्ये हा देश आणि हा जग आर्थिक संकटामध्ये होतं. त्यावेळेस या छोट्या छोट्याच्या काही संस्था होत्या आणि ह्या जगामध्ये मोठी आर्थिक हानी झाली, जगामध्ये पैसा राहिला नव्हता. तेव्हा या छोट्या छोट्या संस्थांकडे पैसे होते, त्याचे पैसे घेऊन या देशाने आपला देश जगावला. त्या धर्तीवर आपल्या देशामध्ये भारत स्वतंत्र झाला आणि तो आनंदाने मुसमुसू लागला. आणि ह्या देशामध्ये जेव्हा आनंदाने मुसमुसू लागला तेव्हा या देशाचे सहकारामध्ये या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण आणि हे महसूल मंत्री माननीय श्री भाऊसाहेब हिरे यांनी या शेतकऱ्यांना फायदा कसा होईल, कारण शेतकरी हा कर्जाच्या बोजाखाली व्याजापाटाचे पैसे घेऊन तो दाबल्या जात होता. म्हणून सहकाराच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल, शासनाकडून त्यांना आर्थिक मदत कशी करता येईल, म्हणून त्यांनी या सहकाराचं जाळं इंडलं आणि आपल्या ही संस्थेचा जन्म झाला. चेअरमन साहेब, त्यानंतर सरपंच मॅडम, कल्पनाताई मॅडम यांनी मला इथे बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. त्यानंतर मला जी संधी मिळाली ॲडव्होकेट झाले त्याबद्दल गावाचेही आभार मानते आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग मी गावाच्या विकासासाठी तसेच सोसायटीच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आज विल्लोळी विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने जमलेले सर्व सदस्य आणि संचालक आज जे विषय मांडलेले होते विषयपत्रिकेवर सर्व मंजूर करण्यात आलेले आहे. आणि भाऊसाहेबांनी सांगितलं शासनाच्या वतीने काही योजना आलेल्या आहेत ज्या सोसायटींना अधिकार दिलेला आहे त्या योजनेचा तो सर्व सभासदांपर्यंत आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचतील एवढी मी त्यांच्याकडून भाऊसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि सभा ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.